अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक, संचालक ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनास निवेदन सादर। सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, प्रशासनाचे आव्हान। आणि शासनाकडून उपलब्ध रुग्णवाहिकांचे तात्काळ लोकार्पण करीत रुग्णसेवेत कार्यान्वित करण्याची मागणी। आता बातम्या विस्ताराने। कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेतले पाहिजे। आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात केले आहे। माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहिती सक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच AI ने उपलब्ध करून दिला आहे। आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा आता AI च्या माध्यमातून कमी झाल्या आहेत। ज्या भाषेत आपल्याला माहिती हवी आहे त्या भाषेत ती सहजरित्या उपलब्ध होते। त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर राहण्याऐवजी तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या वापरातून ते अधिक परिपूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले आहे। नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालक नागपूर कार्यालयाच्या वतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते। कार्यक्रमास नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉक्टर गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे उपस्थित होते। श्री ब्रिजेश सिंह म्हणाले, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोकऱ्या कमी होतील अशी एक भीती व्यक्त होत असते। मात्र तंत्रज्ञानातून नवनवीन संधी निर्माण झाल्याची प्रचिती आपण आजवर घेत आलो आहोत। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीतही अशीच भीती व्यक्त केली जात आहे। वास्तविक याचा परिपूर्ण वापर जर करता आला नाही तर संबंधितांना आपल्या नोकऱ्या गमावण्याची भीती अधिक आहे। हे माध्यम वापरताना मात्र प्रत्येकाला अगोदर स्वतःला सिद्ध करावे लागेल। AIच्या माध्यमातून जी काही माहिती आपल्या समोर येईल त्या माहितीला अधिक पडताळून घेणे, त्यात असलेल्या त्रुट्या दुरुस्त करून अधिक परिपूर्ण करणे, अशा माहितीला नैतिक व संवैधानिक दृष्टीने पडताळून पाहणे व दक्ष राहून चुका दुरुस्त करणे याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला आहे। अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले, आपल्यामध्ये मुळात असलेल्या गुणवत्तेसोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करणे गरजेचे आहे। भारत विरोधी कृत्य करण्यासाठी AIचा वापर होणार नाही, यासाठी AIची माहिती भारतीय पद्धतीने तयार करणे आवश्यक आहे। मराठी भाषेला सुद्धा AIशी जोडावे लागणार आहे। तसेच अशा कार्यशाळांचे अधिकाधिक आयोजन व्हावे अशी अपेक्षाही राहुल पांडे यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासह त्यांना तात्काळ वेतन अदा करावे अशी मागणी करीत आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया धुळे शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले आहे। शासनाने लाडकी बहीण योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यासह राज्यभर ठिकठिकाणी शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये बेरोजगार युवकांना प्रशिक्षणासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे। या बेरोजगार युवकांना शासकीय व निमशासकीय सेवेत कायम करावे, तसेच त्यांचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी करीत आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया धुळे शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले आहे। श्री अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वात सहकारी उपस्थित होते। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच
चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे. सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे. सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. मृद व जलसंधारण विभाग धुळे विभागाच्या अखत्यारीतील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी RS खोंडे यांनी केले आहे. राज्य शासनामार्फत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अशासकीय संस्थांना यंत्रसामग्री आणि इंधन या दोन्हींचा खर्च देणे प्रास्ताविक आहे. तसेच अल्प व अल्पभूधारक, विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा याकरिता अनुदान देणे प्रस्तावित आहे. अशासकीय संस्थांना गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि इंधन याकरिता ₹31 प्रति घनमीटर व पात्र शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी ₹35-75 प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15,000च्या मर्यादा व 2.5 एकर ₹37,500 पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभाग धुळे विभागाच्या अखत्यारीत धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा येत असून अभियानामध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांनी तालुकानिहाय संबंधित उप अभियंता यांच्याशी संपर्क करावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीमार्फत प्राप्त प्रस्तावावर वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने संबंधित संस्थांची पात्रता व क्षमता तपासून एका जलसाठ्याकरिता एक संस्थेस कार्यकारिणी यंत्रणा व नमूद केलेल्या गाळाचे प्रमाण उपसण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. तदनंतर पुढील कार्यवाही अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल असेही जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री खोंडे यांनी कळविले आहे. धुळे जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांना नव्या रुग्णवाहिका राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र लोकार्पणाअभावी या रुग्णवाहिका जिल्हा परिषद आवारातच उभ्या आहेत. संबंधित रुग्णवाहिकांचे तात्काळ लोकार्पण करीत रुग्णवाहिका रुग्णसेवेत कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. 667 धुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी व गरज लक्षात घेता राज्य शासनाने धुळे जिल्ह्यातील 10 प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नव्याने रुग्णवाहिकांचा पुरवठा केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून गरजेच्या वेळी इमर्जन्सी रुग्णांना मोठ्या अथवा जिल्हा रुग्णालयात हलविताना तसेच गरोदर महिलांना रुग्णालयात नेताना या रुग्णवाहिका कामी येत असतात. राज्य शासनाने मागणीनुसार रुग्णवाहिका पुरविल्यात खऱ्या,
मात्र लोकार्पणाअभावी या रुग्णवाहिका धुळे जिल्हा परिषद आवारातच उभ्या आहेत। रुग्णवाहिकांचे तात्काळ लोकार्पण करीत रुग्णवाहिका रुग्णसेवेत कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले। नमस्कार।